हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज परत घेऊन आले आहे नवीन ब्लॉग. काही आठवणी फक्त फोटोमध्ये राहत नाहीत, त्या मनात कायमच्या कोरल्या जातात. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आमच्या लाडक्या प्राप्तीचा हा पहिलाच वॉटर पार्क अनुभव आहे. पहिल्यांदाच इतकं पाणी, पहिल्यांदाच स्लाईड्स, पहिल्यांदाच इतकी मजा आणि पहिल्यांदाच एवढा निरागस हसू पाहायला मिळणार आहे. आज आम्ही चाललो आहे कोल्हापूर येथील कनेरी मध्ये सुंदर रेनबो वॉटर पार्कमध्ये. चला तर मग आपल्या या सुंदर फॅमिली ट्रिपची सुरुवात करूया. आमचा प्रवास सुरू झाला आणि गप्पा, गाणी आणि टाकण्यासाठी करायला सुरुवात केली. तुम्ही यूट्यूबवर शॉर्ट्स पाहिलेच असतील. चला मग आता पोहोचलो आहे आपण रेनबो वॉटर पार्कमध्ये. प्राप्ती तर खूप खुश आहे, पण तिला अजून इथे आपण का आलो आहे हे माहीत नाही आहे. पण आज जाऊन तिची रिॲक्शन आपण पाहणार आहोत. तिच्यासाठी हा दिवस खूप स्पेशल आहे. कोल्हापूरपासून कनेरी वॉटर पार्क हा खूपच जवळ असल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो. रस्त्यातील सुंदर निसर्ग, हिरवीगार झाडे, थंड हवा आणि परिवारासोबत प्रवास हीच तर खरी आनंदाची व्याख्या असावी. तुम्हाला काय वाटते नक्की सांगा. रेनबो वॉटर पार्क हे कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी परिसरात असून कुटुंब, मित्रमंडळी आणि लहान मुलांसाठी आनंदाचा एक सुंदर अनुभव देणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार पाण्यात खेळण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इथे भेट देतात. आधुनिक स्लाइड्स व लहान मुलांसाठी खेळायला छोटा पूल, सुरक्षित वातावरण यामुळे हे ठिकाण विशेष लोकप्रिय झाले आहे. आम्ही रेनबो वॉटर पार्कमध्ये पोहोचल्यावर आत प्रवेश करताच पहिल्यांदा दिसतो तो लॉन. मोठा परिसर आहे ज्यामध्ये जागा आहे, फोटो काढण्यासाठीही जागा आहे. आम्ही पोहोचल्यावर पहिल्यांदा मिसळ पावचा नाश्ता करायला लाईनमध्ये थांबलो. एकीकडे सगळीजण लाईनमध्ये नाश्त्यासाठी थांबली होती, तर इकडे प्राप्तीची अशी मजा मस्ती चालू आहे. खुर्चीवर स्वतः चढण्याचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी ती खूप प्रयत्न करत आहे. फायनली ती खुर्चीवर बसली. मग आम्ही प्राप्तीचे बाबा नाश्ता घेऊन यायची वाट पाहत आहोत. कनेरीमधले वॉटर पार्कचे ठिकाण खूप छान आहे, तुम्ही एकदा नक्की भेट द्या. लॉन परिसरही खूप छान केला आहे तुम्ही. तेवढ्यात वाट पाहताच मिसळ आली आहे, आपण नाश्ता करून घेऊ. खूप छान नाश्ता होता. मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून झाल्यावर गेलो पूल ठिकाणी. प्राप्ती पूलजवळ पोहोचल्यावर पाणी पाहून खूप खुश झाली होती. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि परिवारासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी मनोरंजनाची गरज असते. वॉटर पार्क ही संकल्पना यातूनच विकसित झाली असावी. पाण्यावर आधारित विविध खेळ, स्लाइड्स आणि संगीत याच्या माध्यमातून लोकांना आनंद आणि उत्साह देणे हा वॉटर पार्कचा मुख्य उद्देश असतो. रेनबो वॉटर पार्क हे अशाच आधुनिक मनोरंजन संकल्पनेवर आधारित असून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळेच अनुभव मिळतो. हे वॉटर पार्क कोल्हापूर शहराजवळील कनेरी येथे स्थित आहे. कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते. इथे येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक पर्यटनासोबत मनोरंजनाचाही आनंद घेता येतो. कनेरी परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे येथे आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा गारवा अनुभवायला मिळतो. शहरातील धावपळीच्या पासून दूर शांत आणि आनंददायी वातावरण येथे पाहायला मिळते. त्यामुळे परिवारासोबत एक दिवस घालवण्यासाठी हे ठिकाण अत्यंत योग्य मानले जाते. या वॉटर पार्कमध्ये सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्लाइड्स उंचीवरून पाण्यात घसरत खाली येताना खूप छान वाटते. या स्लाइड्स कुटुंब आणि लहान मुलांसाठी सुरक्षित स्वरूपात तयार करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी छोट्या स्लाइडची विशेष व्यवस्था असल्यामुळे त्यांनाही सुरक्षित खेळण्याचा आनंद घेता येतो. बाजूलाच डान्स विभागामध्ये पाण्याच्या फवाऱ्यामध्ये संगीताचा
तालावर नृत्य करण्यासाठी सुविधा असते. तरुण वर्गामध्ये हा भाग विशेष लोकप्रिय आहे. रंगीबेरंगी लाईट्स आणि जोरदार संगीत यामुळे वातावरण अधिक उत्साही बनते. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळ विभाग तयार करण्यात आलेला असतो. छोटे पूल आणि सुरक्षित स्लाइड्स यामुळे मुलांना येथे खूप आनंद मिळतो. आता प्राप्ती पाणी पाहून खूप खुश आहे. तिला तिचा उत्साह कसा व्यक्त करावा हेच कळत नाहीये. आजूबाजूला दिसणारी माणसे त्यामुळे ती घाबरतही आहे. तरीसुद्धा तिला तिचा बाबा पाण्यात घेऊन गेला आहे. ती खूप छान एन्जॉय करत आहे. प्राप्तीची पहिल्यांदा पाण्यात उतरतानाची रिॲक्शन खूप क्यूट होती. थोडी घाबरत होती, पण नंतर ती इतकी एन्जॉय करू लागली की बाहेर यायचे तयारच नव्हती. फॅमिलीसोबत घालवलेले हे क्षण हेच खरे आयुष्य सुंदर बनवतात. किड्स झोनमध्ये तर प्राप्तीने धमाल केली. छोट्या स्लाइड्स आणि तीच निरागस हसू याच ती फक्त खेळत नव्हती तर तिचे लहानपणाच्या आठवणी साठवून ठेवत होती. तर इकडे बाजूलाच डान्स विभागामध्ये पाण्याच्या फवाऱ्यामध्ये संगीताच्या तालावर नृत्य करण्यासाठी सुविधा असते. तरुण वर्गामध्ये हा भाग विशेष लोकप्रिय आहे. रंगीबेरंगी लाईट्स आणि जोरदार संगीत यामुळे वातावरण अधिक उत्साही बनते. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळ विभाग तयार करण्यात आले आहेत. छोटेसे पूल आणि सुरक्षित स्लाइड्स यामुळे मुलांना येथे खूप आनंद मिळतो. पालकांसाठीही समाधान देणारा आहे, कारण मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली आहे. किड्स झोनमध्ये प्राप्तीने धमाल केली. छोट्या स्लाइड्स आणि तिच्या निरागस हसू आज ती फक्त खेळत नव्हती तर तिच्या बालपणातील सुंदर आठवणी तयार होत होत्या. कदाचित भविष्यात जेव्हा ती हा व्हिडिओ पाहील तेव्हा तिला तिच्यासोबत तिची पूर्ण फॅमिली तिच्या प्रत्येक आनंदात सामील आहे याचा अनुभव तिला चांगलाच येईल. आजकाल अनेक कुटुंबे मोबाईल आणि कामाच्या व्यस्त जीवनामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवू शकत नाहीत. अशा वेळी वॉटर पार्कसारखे ठिकाणे परिवाराला एकत्र आणण्याचे काम करतात. रेनबो वॉटर पार्क येथे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी काही ना काही आकर्षण उपलब्ध आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण येथे आनंद घेऊ शकतात. परिवारासोबत खेळणे, हसणे आणि सुंदर आठवणी तयार करणे हा या सहलीचा सर्वात मोठा फायदा असतो. वॉटर पार्कमध्ये सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले जाते. पाण्याजवळ प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित असतात. लाईफ जॅकेट, सुरक्षा सूचना आणि स्वच्छता यामुळे पर्यटक पाण्याजवळ निर्धास्तपणे आनंद घेऊ शकतात. लहान मुलांमध्ये विशेष लक्ष ठेवले जाते, त्यामुळे पालकांना सुरक्षिततेबद्दल विश्वास वाटतो. पर्यटकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. कपडे बदलण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. स्वतंत्र खोल्या, लॉकर्स, बसण्याची व्यवस्था आणि खाद्यपदार्थाची सुविधाही उपलब्ध आहे. स्वच्छ पाणी आणि परिसरामुळे पर्यटकांना आरामदायी वातावरण मिळते. लहान मुलांसाठी वॉटर पार्क म्हणजे आनंदाची जादुई दुनिया असते. रंगीबेरंगी स्लाइड्स, पाण्याचे फवारे आणि खेळ यामुळे मुलांचे बालपण अधिक सुंदर बनते. मुलांच्या चेहऱ्याचे हसू आणि उत्साह पाहून पालकांनाही आनंद मिळतो. अशा सहली मुलांच्या आठवणींमध्ये कायम राहतात. अशा वॉटर पार्कमुळे स्थानिक पर्यटनाचा चालना मिळते. बाहेरून येणारे पर्यटक स्थानिक हॉटेल, दुकाने आणि इतर सेवांचा उपयोग करतात. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. कोल्हापूरच्या पर्यटनात विकासामध्ये अशा मनोरंजन संस्थेचे महत्त्वाचे मोठे स्थान आहे. पाण्यात खेळल्यामुळे मानसिक ताण कमी होतो. परिवार आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवणे मन प्रसन्न राहते. हसणे, खेळणे आणि नाचणे यामुळे शरीरातील ऊर्जा मिळते. आजच्या तणावपूर्ण जीवनामध्ये अशा सहली मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. मस्ती केल्यानंतर खूप भूक लागली होती, पण प्राप्तीला या वॉटर पार्कमधून बाहेर पडायची इच्छा नव्हती. त्यामुळे अजूनही प्राप्ती पाण्यातच खेळत बसली आहे.
प्राप्तीसोबत आम्ही छान छान फोटो काढले. आज जो दिवस आम्ही जगलो त्याच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वॉटर पार्कमध्ये मजा मस्ती करता करता कधी 3 वाजले कळालेच नाही. पाण्यात खेळून सगळ्यांनाच भूक लागलेली होती. मग सगळ्यांनी ओली कपडे चेंज करण्यासाठी धाव घेतली. प्राप्तीची ओली कपडे चेंज करून तिने थोडा वेळ झोप पण काढली. प्राप्ती आणि मी पूलजवळ जेवायला जाण्यासाठी सगळ्यांची वाट पाहत आहे, पण अजून प्राप्तीचा बाबा पाण्यातून बाहेर न आल्यामुळे प्राप्ती पाण्यात परत जाण्यासाठी रडू लागली आहे. पण आता आम्ही जाणार आहोत जेवण करण्यासाठी. जेवण करण्याच्या ठिकाणी गेल्यावर तिथे एवढी मोठी लाईन होती. त्यात वॉटर पार्कमध्ये सगळ्यांनाच पाण्यात खेळून खूप भूक लागली असल्याने सगळी जेवायला आली आहेत. त्यामुळे लाईनमध्ये थांबून जेवण घ्यावे लागले. तेवढ्या तिकडे मॅजिक शो चालू झाला आहे. आम्ही लाईनमध्येच उभा राहून पाहत आहोत. खूप छान शो आहे, पण भूक लागल्यामुळे सगळे लक्ष जेवणाकडे आहे. लॉनमध्ये आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहे. जेवण खूप छान आहे. जेवण झाल्यानंतर प्राप्ती गेली आहे किड झोनमध्ये खेळण्यासाठी. किड झोन खूप सुंदर आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे किड झोन तयार केले आहे, जेणेकरून मुले पडली तरी त्यांना काही लागणार नाही. त्यासाठी सॉफ्ट असा फ्लोअर तयार केला आहे. खूप छान रंगीबिरंगी किड झोन आहे. तिथे प्राप्तीने खूप मजा केली आहे. प्राप्तीचे किड झोनमधले व्हिडिओ तुम्ही यूट्यूब शॉर्ट्समध्ये पाहिलेच असतील. इकडे प्राप्ती खेळत आहे. तेवढ्यातच लॉनमध्ये मेहंदी काढण्यासाठी मेहंदी आर्टिस्ट आल्यामुळे आम्ही प्राप्तीला घेऊन गेलो लॉनमध्ये. प्राप्तीला घेऊन लॉनमध्ये जाऊ तोपर्यंत मेहंदी काढण्यासाठी महिलांनी खूप गर्दी केली. त्यामुळे आमच्याच घरातल्या आर्टिस्टने आमच्या हातावर मेहंदी काढली. लॉनमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त अशी पाळणे, स्लाईड, जम्पिंग जपांगी आहे. आम्ही मेहंदी काढूस तोपर्यंत आमची लहान मुले खूप खेळून आली. सगळीकडे खेळून झाल्यानंतर आम्ही फॅमिली फोटो पण काढायला सुरुवात केली. आमच्या आठवणी मोबाईलमध्ये स्टोअर केल्या आणि कधी वॉटर पार्क बंद होण्याची वेळ झाली काही कळेना. वॉटर पार्कमध्ये खूप असा छान स्पॉट आहे, जिथे फॅमिलीसोबत तर लहान मुलांसोबत आपल्या फ्रेंड्ससोबत छान फोटो काढू शकता. दिवस संपत आला, पण आठवणी कायमच्या मनात राहिल्या. प्राप्तीचा पहिला वॉटर पार्क अनुभव, तिचं पहिलं मोठं ॲडव्हेंचर आणि आमच्या परिवारासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा दिवस आजचा आहे. आजचा हा ब्लॉग फक्त एक व्हिडिओ नाही, तर आमच्या आयुष्यातील एक सुंदर आठवण आहे. भविष्यात प्राप्ती जेव्हा हा व्हिडिओ पाहिल तेव्हा तिला तिच्या बालपणातील हे सुंदर क्षण पुन्हा जगता येतील. जर तुम्हाला आमचा हा फॅमिली व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्राप्तीसाठी एक क्यूट कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.